तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत भूगोलाचा तिसरा धडा वृत्तांची दुनिया हा चॅप्टरचा दुसरा पार्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पहिल्या पार्ट आपण बघितलं वृत्तजाळीचा बेनिफिट काय असतो हे तुम्हाला उदाहरणासहित मी क्लिअर केलेलं आहे. तर आज आपण बघतोय अक्षरवृत्ते. आता अक्षरवृत्ते म्हणजे नेमकं काय हे आपण इथे आज बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता अक्षरवृत्त म्हणजे काय आपण क्लिअर कट समजून घेणार आहोत आणि अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता याच्यामध्ये जर बघितलं, आकृतीमध्ये जर बघितलं तर आकृती कशी आपली गोल आहे, तिला पूर्व पश्चिम दिशेने पृथ्वीभोवती जाणारी वर्तुळ हे काय दिसते आपल्याला, हे काय दिसते, वर्तुळ दिसत आहे. पृथ्वीला काय पाडलेली, वर्तुळ पाडलेली. त्याच्यामुळेच काय झाली, वृत्तजाळी तयार झाली. बरोबर, आपण मागच्या लेक्चर समजलं आपलं वृत्तजाळी काय म्हणतात. त्यातलीच फक्त ही जी पूर्व पश्चिम जाणारी जे वर्तुळ आहे त्याला म्हणतो आपण अक्षरवृत्त. काय म्हणतो, अक्षरवृत्त. मग सगळे जे आहे त्याला आपण म्हणतो अक्षरवृत्त. मग तुम्ही म्हणाल इथं ते वेगवेगळे नावं दिसत आहेत, तर आपण काय केलंय, त्याला वेगवेगळी नावं दिली, वेगवेगळ्या स्तराला काय दिलंय, वेगवेगळी नावं दिलेली आहेत आपल्याला सोपं जावं म्हणून. सर्वांना एक नाव जर दिलं तर आपलं काय होईल, कन्फ्युजन होईल, म्हणून काय त्याला काय वेगवेगळे नावं दिले. त्याच्यामध्ये मेन जे आपण नावं आहे ते आता बघूया. त्यातलं विषुववृत्त, बऱ्याचशा मुलांना कन्फ्युजन असतं, विषुववृत्त काय असतं, अक्षरवृत्त काय असतं. हे जे सगळ्या लाईन ज्या आहे पाडलेल्या तुमच्या पृथ्वीवरती त्याला सर्वांना आपण काय म्हणतो, अक्षरवृत्ते. ज्या पूर्व पश्चिम ज्या लाईन पाडल्या त्या सर्वांना काय म्हणतो आपण, अक्षरवृत्ते म्हणत असतो. त्यानंतर आता आपण विषुववृत्ताचा विचार करूया. एक बघा, हे मधून जातो, 0 अंशाचं काय असतं, सेंटरला जातो, तो मधून जातो असतो, त्याला म्हणतो आपण विषुववृत्त. त्याला काय नाव दिले आपण, विषुववृत्त. म्हणून सांगितलं ठराविक अंतरावर आपण काय केले, नावं हे बदलले, सर्व नावं एकसारखे ठेवलेले नाही. आपल्या पुढे भविष्यात सोपं जावं म्हणून आपल्यासाठीच केलेले आपण. लक्षात. तर काय विषुववृत्त बघितलं तर 0तून जातं. तुम्हाला मी याच्यातले भाग पाडून दाखवले मागच्या लेक्चरला, बघितलं नसेल त्यांनी मागचं लेक्चर आधी बघा. तर विषुववृत्त, आता विषुववृत्त काय, पृथ्वीच्या मध्यातून जाणारे 0 अंशाचे मुख्य वर्तुळ. जे मुख्य वर्तुळ आहे, जे मेन सर्वात मोठं, लक्षात ठेवा मी काय काय सांगतो, पृथ्वीवरती जे सर्वात मोठं वर्तुळ आहे त्याला म्हणतो आपण विषुववृत्त. ती किती अंशावरती आहे, 0 अंशावरती आहे, पण स्टार्टच काय होतोय, तीर्ण होतोय. लक्षात. केंद्रबिंदू जर बघितला तर यामध्ये काय आपला केंद्रबिंदू आहे, पृथ्वीचा केंद्रबिंदू. त्यानंतर आता जर विषुववृत्त जर आपण विचार केला, विषुववृत्ताला समांतर काढलेली सर्व काल्पनिक वर्तुळे म्हणजे अक्षरवृत्ते. म्हणजे सर्व वर्तुळे, हे जी सर्व वर्तुळे त्याला काय म्हणतो आपण, अक्षरवृत्त. तुम्हाला मी परत सांगतोय. त्यानंतर आता आपण बघूया विषुववृत्तामध्ये अजून काय फरक आहे. पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे 2 समान भाग करते. तुम्हाला मी सांगितलं हा भाग कोणता आहे तुमचा, हे बघा, हे दिसते तुम्हाला, उत्तर ध्रुव. म्हणजे इथून जो वरचा भाग आहे त्या भागाला काय म्हणतो आपण उत्तर ध्रुव, आणि इथून खालच्या भागाला काय म्हणतो आपण दक्षिण ध्रुव. म्हणजे विषुववृत्तानं काय केले, 2 भाग तयार केले, पृथ्वीचे 2 भाग तयार केले, एक म्हणजे उत्तर ध्रुव आणि एक म्हणजे दक्षिण ध्रुव. तर आता मला वाटतं तुम्हाला विषुववृत्त आणि अक्षरवृत्त हा यातला फरक तुम्हाला डिटेलमध्ये समजला आहे. अक्षरवृत्त म्हणजे काय, सर्वच वर्तुळे, पूर्व पश्चिम सर्वच वर्तुळे, त्याला म्हणतो आपण अक्षरवृत्ते. आता इथे आपल्याला पुस्तकामध्ये जर बघितलं तर आपल्याला छोटीशी आकृती दिलेली आहे आणि त्या आकृती आपल्याला काय करायची, अजून पुढे काढायची आहे. त्याने सांगितलं इथं आकृती 3.5चा वापर करून खालील कृती पूर्ण करा. म्हणजे आपली जी कृती दिली आहे ती आपल्या आकृतीमध्ये कंप्लीट करायची. तुमच्या बुकमध्ये केली तरी चालेल. आपल्या बोर्डवरती एक हीच आकृती इथे काढून ठेवली आणि ही आपण आता कंप्लीट करूया याच्याप्रमाणे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, कोन मापक लागणार आहे, किंवा त्याला आपण प्रोटेक्टर सुद्धा म्हणतोय. प्रोटेक्टरचा उपयोग करून आपण ही कृती पूर्ण करणार आहोत. त्यांनी इथं काय काय म्हटलं ते आपण बघूया. सर्वांना माझ्यामध्ये इथे दिसत असेल, दिसत नसेल तर आपल्या पुस्तकाचा वापर आपण करा, शेजारी आपलं पुस्तक ठेवा. आता इथं काय म्हटलं त्यांनी, या केंद्रबिंदूपासून, आता हा काय दिसतो आपला, हा केंद्रबिंदू आहे, पृथ्वीचा काय आहे केंद्रबिंदू. इथं मी आकृती काढली. केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या उत्तर भागात, वर्तुळाचा उत्तर भाग कोणता, हा, वर्तुळाच्या उत्तर भागात दोन्ही बाजूंनी 50 अंशाचे कोन काढा. किती अंशाचे काढायचे, 50 अंशाचे कोन काढायचे दोन्ही बाजूने. कुठल्या भागात, उत्तर भागात, दक्षिण भागात नाही सांगितले. मग आता हा पॉईंट कोणता, आपला सेंटर पॉईंट हा झाला. याच्यातून आपल्याला किती सांगितले त्यांनी, 50 अंश मापाच्या काय काढायचं आहे, ब आणि क अशी नावे द्या. काढून त्यांना ब आणि क नाव द्यायची. तर आपण त्याला काय करू, आता प्रोटेक्टरचा उपयोग करूया. इथं मी काय करतोय देत, आता
लाईनला मॅच करतो 0. त्यानंतर आता किती सांगितले त्यांनी 50 अंश उत्तर बाजूला 50 मग 10 20 30 40 50 इथे किती आहे 50 वरती मी काय करतो डॉट करून घेतो. त्यानंतर आता इथून इकडे बघूया 50 10 20 30 40 50 इथे किती आहे 50 50 वरती मी काय केले डॉट करून घेतला. याला मी काय करतो बाजूला करून घेतो आणि त्या लाईन काय करतो मी आता कंप्लीट करून घेतो. इथून इथे इथून इथे सर्वांना समजलं. तर आता मी त्यांना अंश टाकतो. इथे किती अंश आहे 50 अंश आणि ह्या बाजूला किती अंश आहे 50 अंश. प्रत्येकाला मायामध्ये समजलं असेल. आणि त्यांना नाव द्यायचंय. काय नाव द्यायचंय ब आणि क. त्याला काय नाव देऊ आपण इथे नाव देऊ ब इथे नाव देऊ आपण क. अशी 2 नाव आपण दिली. आता पुढे काय म्हणताय ते बघूया आपण. सर्वांनी ही कृती माझ्याबरोबर आपल्या पुस्तकामध्ये करायची. त्यानंतर खालच्या पॉईंट मध्ये दिला त्यांनी ब आणि क यांना जोडणारे विषुववृत्तीय प्रतलाप्रमाणे लंबवर्तुळ काढा. आता लंबवर्तुळ म्हणजे कसं असतं वर्तुळ. हे जे वर्तुळ दिसतं ना तुम्हाला याला म्हणतो आपण लंबवर्तुळ. आता हे जे वर्तुळ कसं आहे पूर्ण पृथ्वीला गोल केलेलं वर्तुळ आहे त्याला म्हणतो आपण लंबवर्तुळ. वेगळ्या कलरने काढूया वाटलं असतं लंबवर्तुळ. काय काढलं आपण लंबवर्तुळ काढलं. त्यानंतर पुढे बघूया काय म्हणता येते. तिसरा पॉईंट बघूया. आता अ या केंद्रबिंदूतून या केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या दक्षिण भागात दोन्ही बाजूने 30 अंशाचे कोन काढा. आता काय सांगितले त्यांनी दक्षिण भागात सांगितले दोन्ही बाजूने सांगितले किती अंश सांगितले आता 30 अंशाचे. बघा हे किती काढले आपण 50. आता आपण बघूया 30 अंशाचे. तर याला आपण मी काय करतो आता 0 मॅच झाला पॉईंटला. ओके किती सांगितले 30 अंश 10 20 30 म्हणजे हा पॉईंट. त्यानंतर 10 20 30 म्हणजे हा पॉईंट. ओके याला मी काय करतो आता बाजूला घेतो किंवा ह्याचं काम आता आपल्याला नाही आहे. ओके 2 पॉईंट मिळाले. आता मी कलर बदलून घेतो सफेदच कलर घेतो. इथे आता आपण ते जोडूया. इथून इथे इथून इथे काय केले आपण हे जोडले आणि आपण त्याला काय करू आता अंश करून घेऊ. किती अंशाचा आहे हा 30 अंश आणि हा किती आहे 30 अंश. त्यांनी सांगितलं उत्तर भागात 50 अंशाचे काढायचे आणि दक्षिण भागात 30 अंशाचे कोन काढायचे. झालं. आता काय म्हटले त्यांनी म आणि ल यांना जोडणारे विषुववृत्तीय प्रतलाप्रमाणे लंबवर्तुळ काढा. याला पण काय करायचं आता लंबवर्तुळ काढायचं. आता त्याच कलरचं मी लंबवर्तुळ काढतो. कोणता कलर आहे हा. ओके इथून एक लंबवर्तुळ. ओके झालं. आता इथे जर बघितलं आपण तर लंबवर्तुळामध्ये आपला फरक दिसतोय. जे ब आणि क व लंबवर्तुळ कसं दिसतंय छोटं दिसतंय. आणि इथे जर बघितलं याला आपण नाव देऊया आधी म आणि ल. याला नाव देऊ आधी सफेद कलर म आणि ल. बरोबर म आणि ल हे नाव त्याला दिलंय. आता बघितलं लंबवर्तुळ कसं दिसतंय ब आणि क छोटे दिसतंय आणि म आणि ल हे मोठं दिसतंय. हा आपल्या याच्यातून फरक दिसतोय. आता पुढे बघूया भौगोलिक स्पष्टीकरण. याच्यावरती आपण भौगोलिक स्पष्टीकरण काय ते बघूया. कृती अनुभवावरून तुमच्या असे लक्षात आले असेल की आकृती 3.5 मधील अ पासून ब म्हणजे अ पासून ब कुठे आहे ब अ पासून ब आणि म हे अंतर सारखीच आहे. ब आणि म हे अंतर कसं आहे सारखंच आहे. म्हणजे थोडक्यात कोणतं अंतर हे जे अंतर आहे हे जे अंतर काय आहे सारखंच आहे सारखेच आहे. 50 अंशाचा जोडून काढलेले लंबवर्तुळ 30 अंशाला जोडून काढलेल्या लंबवर्तुळापेक्षा लहान आहे. तुम्हाला मी इतक्यातच बोललो. हे जे लंबवर्तुळ आहे कसं आहे हे छोटे आहे. ब आणि क कसं आहे छोटे आहे. त्या तुलनेत जर बघितलं तर म आणि ल
हे मोठं वर्तुळ आहे. कारण किती किती अंश घेतले आपण 50 अंश, इथं किती घेतले 30 अंश. म्हणजे जितकं अंतर आपण कमी करू, कोण कमी करू, तितकं काय होणार आहे, तुमचं लंबवर्तुळ काय होणार आहे, मोठं होणार आहे. कारण तुमचं जे विषुववृत्त आहे ते काय आहे, सर्वात मोठं लंबवर्तुळ आहे. लक्षात, त्याला जितकं लगून वर्तुळ काढू आपण तितकं काय असणार आहे, मोठं असणार आहे. जितकं आपण पुढे वरती जात जाऊ तसं काय होणार आहे, कोण तुमचं हे लंबवर्तुळ काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. तर आता पुढे बघूया काय म्हणता येते. आकृतीमध्ये जरी या रेषा लंबवर्तुळ दिसत असल्या तरी पृथ्वीवर मात्र त्या वर्तुळाकार असतात. वर्तुळांना अक्षवृत्त असे म्हणतो. आपण इतक्या वेळ बघितलं अक्षवृत्त म्हणजे काय हे आपण बघितलं. हे जे काढले आपण हे काय आहे, अक्षवृत्त आहे. आणि या जरी आपल्या अशा लाईन वाटत आहेत पण पृथ्वीवरती काय पूर्ण गोल अशा दिसत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, अक्षवृत्त असे संबोधतात. अक्षवृत्ती कोणी अंतर मोजून काढलेले असल्यामुळे त्यांची मूल्ये अंशात सांगितली जातात. आता हे जे तुम्हाला सांगितलं, आता हा किती काढला आपण, 30 अंशात काढला. वरती किती काढला, 50 अंशात काढला. म्हणजे याला कसं मोजतो आपण, अंशांमध्ये याला आपण मोजलं जात असतं. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. तुम्हाला थोडक्यात पृथ्वीचा आतमधला गाभा दाखवलाय आणि तिथून तुम्हाला कोणी अंतर, पृथ्वीचे केंद्र, पृथ्वीचा अक्ष हा कसा दिसतो हे तुम्हाला या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर विषुववृत्त, सर्वात मोठं वृत्त काय, विषुववृत्त ते किती आहे, 0 अंशावरती आहे. हे बघा आता 10, 20, 30, 40, 50 हे काय कोनमापक जसं आहे तसं आपलं कोनमापक क्रमानेच आपल्या इथं दिसत आहे. इथं 0 ते 90, परत इकडून 0 ते 90 असं किती झालं, अर्ध 180, पूर्ण किती 360. आलं लक्षात. ते सर्व याच्यामध्ये दाखवलं आहे. आकृती 3.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे विषुववृत्तीय प्रतलापासून, विषुववृत्ती जे प्रतल आहे आपलं त्या प्रतलापासून अक्षांशाचे कोन मोजले जातात. म्हणजे इथून काय 0, तिथून प्रतलाला कोन काय होतात, मोजले जातात. स्टार्ट होतं बघा 0, 10, 20, 30 असे मोजले जात असतात. त्यास मूळ अक्षवृत्त किंवा बहुवृत्त असे म्हणतात. त्यानंतर विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे अक्षवृत्तांचे मूल्य वाढत जाते, परंतु त्यांचा परिघ हा लहान होत जातो. हे बघा, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. काय तर जसजसं आपण हे परिघ काढत चालू तसतसं आपण जर उत्तर ध्रुवाकडे गेले किंवा दक्षिण ध्रुवाकडे गेले तर काय होत चालतात, ते जसजसं वर जाऊ तसतसं परिघ छोटे होत जात असतात. पुढे जाऊया पेज नंबर 19 वरती. 19 वरती त्यांनी काय दिलंय, इथे पृथ्वी गोल दिले आणि आकृती 3.7 आणि 3.8 दिली आहे. आणि खाली काय म्हटलंय, वरील आकृतीचे निरीक्षण करून गोलार्ध ओळखा व नावे द्या. हे आपलं गोलार्ध ओळखायचे. आता आपण नकाशा बघितलाय, नकाशा आपण नकाशामध्ये वरचं टोक कोणतं, खालचं टोक कोणतं, आपल्याला ते आता बघून लक्षात यायला पाहिजे. आता हे समजणं खूप सोपं आहे. आता बघा, थोडंसं निरीक्षण करायचं आपल्याला. निरीक्षण असं करायचं की या जगाच्या नकाशामध्ये आपल्याला भारत कुठे येतो बघायचा आहे. आपला भारत आपल्याला सर्वांना ओळखू येतो, आपला नकाशा आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर इथं जर बघितलं आपण ते बघा, हा दिसतोय आपला भारताचा नकाशा, बरोबर. हा आहे आपला भारताचा नकाशा. म्हणजे खालचं टोक कोणत्या बाजूला आहे, खालच्या बाजूला. आणि वरती जम्मू काश्मीर टोक कुठे आहे, वरच्या बाजूला आहे. वरची बाजू म्हणजे कोणती, उत्तर ध्रुव. आलं लक्षात. हे तर क्लिअर झालं. आता तुम्हाला मी अगदी परत त्या आकृतीकडे येऊ आपण. ह्या आकृतीमध्ये आता ह्या आकृतीचं आपण परत निरीक्षण करू. आता मला निरीक्षण करून सांगायची गरज नाही, तुमच्या लक्षात येऊन जाईल. इथे जर बघितलं तर भारताचा नकाशा कुठे दिसतो आपला, हे बघा, हा काय दिसतो आपला, हा भारताचा नकाशा आपल्याला दिसतोय. आलं लक्षात. म्हणजे ही बाजू कोणती आहे, खाली. म्हणजे वरची बाजू कोणती, आता आपल्याला लक्षात आलंय. वरची बाजू कोणती म्हणजेच काय, उत्तर ध्रुव. आणि पुढचा आहे दक्षिण ध्रुव. आलं लक्षात. तर अगदी अशा सोप्या पद्धतीने आपण हे उत्तर बघितले. आता पुढे बघूया आपण काय आहे. पुढे काय म्हटलंय त्यांनी, सोबतच्या चौकटीत, ही जी चौकट दिली आहे, चौकटीत खाली दिलेल्या माहितीचा वापर करून कृती करा व पृथ्वीगोलाची आकृती काढून अक्षवृत्तांची नावे व अक्षांश मूल्ये लिहा. आता अक्षवृत्ते आपण बघितले आहेत, जे सर्व परिघ आहे पृथ्वीवरती त्याला म्हणतो आपण अक्षवृत्ते. आता त्याच्यामध्ये हे सगळे अक्षवृत्तेचे, परंतु आपण तुम्हाला सांगितलं यांना काय दिले, मध्ये नावं दिले. त्यातलं आपण याच्यामध्ये आता कोणत्या गोष्टी बघितल्या आपण ते बघूया. तिथं आपण विषुववृत्त आपण बघितलं, ते असतं शून्यावरती, सेंटरला असतं, त्याच्यामुळे दोन पृथ्वीचे दोन भाग होतात, ते आहे विषुववृत्त. आलं लक्षात. त्यानंतर आपण काय बघितलं, उत्तर ध्रुव बघितला आपण, बरोबर. हा उत्तर ध्रुव बघितला आपण 90 अंशावरती वरच्या बाजूला असतो, त्याचं उत्तर आपण आत्ताच बघितले. त्यानंतर दक्षिण ध्रुव, बरोबर. उत्तर ध्रुव वरचा भाग,
दक्षिण ध्रुव खालचा भाग. ह्या 3 गोष्टी आपण बघितल्या. आता ह्या ज्या 1 2 3 4 गोष्टी या आपल्याला काय समजणार आहे, आकृती काढून आपल्याला ह्या सोप्या भाषेत लक्षात येणार आहे. अशा प्रकारे आकृती काढायची आहे. यातला उत्तर ध्रुव वेगळा, दक्षिण ध्रुव वेगळा, त्यातली विषुववृत्त लाईन. आता विषुववृत्त लाईनला शेजारी कोणती असते, वरती कर्कवृत्त. कोणत्या ध्रुवात, उत्तर ध्रुवात जवळची लाईन असते कर्कवृत्त, ती असते 23.30 अंश. त्यानंतर आर्टिक वृत्त ते आहे उत्तर ध्रुवाजवळ आणि कर्कवृत्ताच्या वरती, ते आहे आर्टिक वृत्त, ते आहे 66.30 अंश. खाली बघूया, विषुववृत्ताच्या खालच्या बाजूला म्हणजेच दक्षिण ध्रुवाकडे जर बघितलं तर मकर वृत्त असतं, ते पण असतं 23.30 अंशामध्ये. त्यानंतर अंटार्क्टिक वृत्त ते आहे 66.30 अंशामध्ये, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतं दक्षिण ध्रुवाकडे. हे लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं, पृथ्वीवर प्रत्येक 1 अंशाच्या अंतराने एकूण 181 अक्षवृत्ते काढता येतात. किती 1 अंशाने, 1 अंशाने किती काढता येतात, तुम्हाला आधी पण सांगितलं. 1 अंशाने आपल्याला 181 आपल्याला अक्षवृत्ते हे काढता येत असतात. त्यानंतर 0 विषुववृत्त हे 1 अक्षवृत्त आहे. मी सांगितलं हा जो 0 आहे हा काय आहे, सर्वात मोठं विषुववृत्त आहे, सर्वात मोठं विषुववृत्त आहे आणि त्याचा हा केंद्रबिंदू आहे. 1 अंश ते 90 अंश अशी उत्तर गोलार्धात 90 अक्षवृत्ते, हा जो उत्तर गोलार्ध आहे याच्यामध्ये जर बघितलं आपण तर प्रत्येकी 1 अंशाने 1 अंशाने किती आहे, सर्व 90 आहे बघा, 30 60 आणि हे 90 वृत्ते आहेत. त्यानंतर पृथ्वीवरील 2 लगतच्या अक्षवृत्तांमधील प्रत्येक अंतर 111 किलोमीटर इतके असते. काय म्हटलं त्यांनी, पृथ्वीवरील 2 लगतच्या अक्षवृत्त, याच्यामध्ये जर हे जे अक्षवृत्त आहे, हे जे अक्षवृत्त आहे यामध्ये जे अंतर आहे, हे जे अंतर आहे हे किती आहे किलोमीटर आहे, 111 किलोमीटर इतकं अंतर असतं. आता पुढे बघूया रेखा वृत्ते. अक्षवृत्ते आपण बघितली, आता आपण बघणार आहोत रेखावृत्ते. तुमच्या शाळेतील पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांचे उत्तर लिहा. तुमच्या शाळेमध्ये पृथ्वीगोल असेल त्याचं बारीक निरीक्षण करायचं आणि त्याचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथं द्यायचे आहे. पृथ्वीगोलावर उभ्या रेषा का काढल्या असतील, पृथ्वीगोलावर उभ्या रेषा का काढल्या असतील. आता उभ्या रेषा तुम्हाला मी सांगितलं प्रत्येक वेळेस उभ्या रेषा काढण्याचं कारण काय असतं हे तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे. उभ्या रेषेची सुरुवात हे मला कमेंटमध्ये द्यायचं उत्तर, तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. उभ्या रेषांची सुरुवात व शेवट ज्या बिंदूत होते आहे त्या बिंदूची नावे सांगा. ज्या उभ्या रेषा आहे त्यांची सुरुवात, उभ्या रेषा कोणत्या आधी ते माहिती करूया. उभ्या रेषा म्हणजे ह्या रेषा, ह्या ज्या रेषा आहे याला म्हणतो आपण उभ्या रेषा. त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण रेखावृत्ते, बरोबर. आता हे रेखावृत्ते जर बघितलं आपण तर त्यांनी काय म्हटलं, उभ्या रेषांची सुरुवात व शेवट ज्या बिंदूत होते आहे त्या बिंदूचे नाव काय. आता इथून बघा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, इथं काय होते, सुरुवात इथून शेवट येते, म्हणून ते आपण त्या ध्रुवांना मिळते, म्हणून त्या ध्रुवांना काय म्हणतो आपण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. त्यानंतर पुढे काय, लगतच्या 2 उभ्या रेषांमधील अंतर कोठे जास्त व कोठे कमी असते. आता हे जे अंतर आहे, हे अंतर या 2 लाईन मधलं जे अंतर आहे हे कुठे जास्त आणि कुठे कमी होत असते, हे आता आपल्याला बघितलं आपल्या लक्षात येत असतं. जेव्हा आपण ध्रुवापर्यंत पोहोचतो उत्तर किंवा दक्षिण त्यावेळेस काय होतं, हे अंतर काय होतं कमी होत चालतं. म्हणजे काय, पूर्ण त्या एका केंद्रबिंदूत काय होतात, सर्व एकत्रित येतात. म्हणजे काय झालं, तुमच्या दोन्ही उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामधलं अंतर काय असणार आहे, पूर्णपणे 0 असणार आहे. परंतु इथलं जे अंतर काय, कोणत्या विषुववृत्तावर सर्वात जास्त अंतर कुठं असणार आहे, तुमच्या विषुववृत्तावरती असणार आहे.